शिर्डीतील द्वारकामाईसमोर सालाबादप्रमाणे होळी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे यांची उपस्थिती लाभली। हिंदू राष्ट्र मित्रमंडळ शिर्डी, बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ, स्वराज्य सेना, जय महाराष्ट्र ग्रुप शिर्डी आदींसह संघटनांनी या होळी उत्सवात सहभाग घेतला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करण्यात आले। प्रसंगी शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी सपत्नीक होळीचे पूजन केले। यावेळी होळी उत्सवानिमित्त बानगुडे यांनी शुभेच्छा दिल्या। आज श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येणं घडलं। आज योग अत्यंत चांगला आहे, पवित्र आहे। आज होळी पौर्णिमा आहे। या होळी पौर्णिमेच्या निमित्तानं बाबांचं दर्शन तर झालंच, पण त्याबरोबर निराशेची, आळसाची, वाईट विचारांची होळी व्हावी यासाठी खऱ्या अर्थानं जी पौर्णिमा ओळखली जाते त्या होळीला पेटवण्याचंही भाग्य या निमित्तानं इथे मिळालं। खरं तर समाजामधले जे काही वाईट विचार आहेत, ज्या काही अनिष्ट गोष्टी आहेत, त्या सगळ्या जाळून टाकाव्यात आणि खऱ्या अर्थानं चांगल्या विचारांची, सद्गुणांची, सदाचरणाची परत एकदा पेरणी व्हावी आणि समाज उत्तम व्हावा, दंड व्हावा, अखंड व्हावा, पवित्र व्हावा, भव्य व्हावा, दिव्य व्हावा, ज्यासाठी साईबाबांनी आपलं सारं आयुष्य समर्पित केलं, ती श्रद्धा आणि सबुरी प्रत्येकाच्या आयुष्यात यावी आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला शांतता लाभावी, सुख लाभावं, समाधान लाभावं, ही खरं तर या पाठीमागची अपेक्षा आहे। या होळी पौर्णिमेच्या मी तमाम साई भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। खरं तर आज ज्यांच्यामुळे इथं आलं ते आमचे मित्र नितीनजी कोते, या होळीचे संयोजक संजय अप्पा शिंदे यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। सगळ्या माझ्या मित्रांचा आभार मानतो आणि सगळ्या साई भक्तांना आणि शिर्डीकरांना मनपूर्वक होळीच्या शुभेच्छा देतो। साईंच्या नगरीत द्वारकामाईसमोर हा होळी उत्सव साजरा करण्याची अखंडितपणे परंपरा चालत आली असून होळी सणानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। मी पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने समस्त ग्रामस्थ शिर्डीकर यांना होळीच्या शुभेच्छा देतो। शिर्डीतील सर्व नागरिकांना सर्वप्रथम होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज शिर्डी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा आहे आणि शिर्डीमध्ये एकच होळी या ठिकाणी पेटवली जाते आणि ह्या होळीचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण गावातून सर्व महिला वर्ग असतील आणि सर्व पुरुष वर्ग या ठिकाणी येतात आणि या पवित्र होळीचं दर्शन घेतलं जातं। गेल्या अनेक वर्षापासून या होळीचं या ठिकाणी पेटवण्याचं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं। सर्व नागरिकांना मी पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण या ठिकाणी हो या अशा तुम्हाला शुभेच्छा देतो। तुमचे जे जे वाईट विचार असतील किंवा तुमच्या मनामधील ज्या चुकीच्या भावना असतील त्या सर्व या होळीमध्ये, पवित्र होळीमध्ये जळून जावं। ह्या दरवर्षीपर्यंत सालाबाद यावर्षी होळीचा उत्सव साजरा होत आहे आणि बाबांच्या काळापासून चालत आला अशी लोकांचं म्हणणं आहे। या का होळीचा कार्यक्रम 30 ते 35 वर्षापासून हिंदू राष्ट्र तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही घेत होतो। आता बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ आणि हिंदू स्वराज्य सेना आणि जय महाराष्ट्र ग्रुप या माध्यमातून आता हा कार्यक्रम कंटिन्यू चालू आहे आणि 35 वर्षापासून मी घेतो। याच्यापूर्वी पण बाबांच्या काळापासून ही होळी पेटवली जाते अशी इथली मानती आहे। प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास शिर्डी।